आणि महत्त्वाची बातमी, औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामध्ये एमपीएससीच्या अव्वल सचिवाला अटक करण्यात आलेली आहे। एमपीएससीचे अव्वल सचिव अभिजित लेंडवे यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। एमपीएससीच्या 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि प्रियकर गौरव पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। तर ऋतुजा पाटीलला नोटीस पाठवण्यात आली आहे। प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा हा प्रकार समोर आला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय माहिती या संदर्भात? निखिल, एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये जो काही तपास मुंबई पोलिसांनी केलेला आहे त्यामध्ये गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्या लव्ह स्टोरीला ब्रेक लागल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं सत्य जे आहे ते समोर आलेलं आहे। ऋतुजा पाटीलनं तिच्या वडिलांच्या माध्यमातून एका दलालाला पैसे देऊन यांनी एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून पेपर मिळवलेला होता आणि परीक्षा दिलेली होती आणि त्या परीक्षेमध्ये ती पास होऊन पात्र सुद्धा झालेली होती। मात्र मधल्या काळामध्ये ही परीक्षा झाल्यानंतर ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यामध्ये जे काही प्रेमसंबंध होते त्यामध्ये ब्रेकअप झाल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी गौरव पाटीलने एमपीएससी मध्ये तक्रार केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं हा पेपर फुटलेला होता। तो 2 दिवस आधी त्या दोघांनाही मिळालेला होता। हे देखील मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। मधल्या काळामध्ये जे काही आरोप झाले त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यामध्ये सविस्तर तपास केला। ऋतुजा पाटील, गौरव पाटील यांचे जेव्हा चॅट्स आणि इतर सगळे कॉल डिटेल्स तपासले त्यामध्ये वारंवार दोघांमध्ये बोलणं होत असल्याचं समोर आलं आणि ऋतुजा पाटीलनं जे काही पेपर मिळाला आहे अशी माहिती गौरव पाटीलला आधीपासून देऊन ठेवलेली होती। त्या आधारे त्यानं ब्लॅकमेल सुद्धा केलेलं होतं आणि त्यानंतर ही सगळी माहिती समोर आल्यानंतर आता या सर्व प्रकरणामध्ये 6 जणांना एकूण आरोपी बनवण्यात आलेला आहे। मात्र सध्या ऋतुजा पाटीलला अटक करण्यात आलेली नाहीये, तिला फक्त नोटीस देण्यात आले। मात्र अटकेची कारवाई केलेल्यामध्ये 3 हे एमपीएससीचे अधिकारी आहेत, तर ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील, त्यांच्यासोबत त्यांचा दलाल प्रवीण पाटील आणि गौरव पाटील या इतर 3 जणांना गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। अशी एकूण 6 जण सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत। मात्र या सगळ्या पेपरफुटीचा लाभार्थी फक्त ऋतुजा पाटील एकटीच असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र ही परीक्षा देऊन पास झालेली ऋतुजा पाटील हिच्या अडचणीमध्ये सुद्धा आता वाढ झालेली आहे आणि त्यामुळे एमपीएससीनं हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर काल एक बैठक घेऊन ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांनी काही जो काही तपास केलेला होता त्यामध्ये याच्यामध्ये लव्ह स्टोरीचं एक अँगल समोर आलाय, ज्यामध्ये ब्रेकअप झाल्यामुळे गौरव पाटीलनं ही तक्रार केलेली होती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये हे पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे। निखिल, धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर लव्ह स्टोरीमुळे एमपीएससी पेपरफुटी उघड झाली। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या लव्ह स्टोरीमुळे पेपरफुटीचा प्रकार समोर आला। ऋतुजाच्या वडिलांनी एका दलालाकडून परीक्षेच्या 2 दिवस आधी औषध निरीक्षक पदाचा पेपर फोडला होता। ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी पेपर फोडण्यासाठी प्रवीण पाटील या दलालाची मदत घेतली होती। ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिने प्रेमापोटी गौरव पाटील याला सुद्धा पेपर दिला। परीक्षा झाली आणि या परीक्षेत ऋतुजा पाटील पात्रही झाली। मात्र यानंतर ऋतुजा आणि गौरव पाटील मध्ये मोठे वाद झाल्याची माहिती आहे। वादानंतर ब्रेकअप झाल्यामुळे गौरव पाटील याने स्वतःच ऋतुजाच्या विरोधात एमपीएससी मध्ये तक्रार केली। मात्र गौरव पाटीलने तक्रारीनंतर पुन्हा एमपीएससीला ईमेल करून मी मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केला असंही कळवलं। गुन्हे शाखेने गौरव पाटीलला अटक केली आहे, तर ऋतुजा पाटीलला अद्याप अटक करण्यात आली नाही, तिला नोटीस देण्यात आली आहे। तर एका लव्ह स्टोरीमुळे एमपीएससी पेपरफुटी उघड